श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? अचानक मिळणाऱ्या संधी तुमचे आयुष्य बदलतील का? प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये नशिबाची साथ मिळणार की थोडी परीक्षा द्यावी लागणार? जुन्या अडचणी संपून मनाला दिलासा मिळेल का? या आठवड्यात कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहणे गरजेचे असेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार का? चला तर मग जाणून घेऊया हा आठवडा मेष राशीसाठी कसा राहणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांच्या जीवनात काही अनपेक्षित पण सकारात्मक घडामोडी घडू शकतात. मागच्या काही दिवसांपासून मनात चाललेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल. या आठवड्यात मी काय गमावलं यापेक्षा मला काय नवीन मिळणार आहे यावर लक्ष केंद्रित केल्यास भाग्याची साथ जास्त मिळेल. घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि कामाच्या ठिकाणी नवीन अनुभव मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. अनेक दिवस अडकून पडलेले काम अचानक गती पकडेल. वरिष्ठ लोक तुमच्या कामातील प्रामाणिकपणा ओळखतील आणि काही ठिकाणी तुमचे मत विशेष महत्त्वाचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखादा नवीन ग्राहक किंवा जुना संपर्क फायद्याचा ठरू शकतो. सोशल मीडिया, ऑनलाईन काम, मार्केटिंग किंवा कमिशनच्या क्षेत्रात असणाऱ्यांना अचानक चांगला फायदा मिळण्याचे योग आहेत. या आठवड्यात मी एकटाच सर्व करू शकतो हा हट्टी स्वभाव थोडा बाजूला ठेवला तर मोठे यश मिळू शकते. सहकाऱ्यांसोबत जुळवून घेतल्यास वातावरण अधिक अनुकूल राहील. काही लोकांना अचानक प्रवासाशी संबंधित काम येऊ शकते. सरकारी कामात थोडा विलंब होईल पण शेवटी काम पूर्ण होण्याची शक्यता दिसते. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा मिश्र पण आशादायक राहील. अचानक खर्च वाढू शकतो. विशेषतः घरातील वस्तू, वाहन किंवा कुटुंबातील सदस्यांवर पैसे खर्च होतील. पण त्याचवेळी एखादे अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. काही लोकांना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग दिसतील. गुंतवणुकीच्या बाबतीत कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. लवकर श्रीमंत व्हा अशा योजना टाळा. आठवड्याच्या शेवटी पैशांची परिस्थिती आधीपेक्षा सुधारलेली जाणवेल. एखादी जुनी वस्तू विकून किंवा साईड इन्कममधून छोटा आर्थिक लाभ होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात खर्चापेक्षा बचतीकडे थोडे जास्त लक्ष दिल्यास पुढच्या महिन्यात मोठा दिलासा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडासा भावनिक राहू शकतो. तुमच्या बोलण्यातला हट्टीपणा किंवा राग नात्यात अंतर निर्माण करू शकतो. त्यामुळे शब्द वापरताना काळजी घ्या. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांना जोडीदाराकडून एखादी गोड सरप्राईज मिळू शकते. काही जणांच्या आयुष्यात जुन्या व्यक्तीचा पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी आठवड्याचा मध्य चांगला राहील. जोडीदारासोबत एखादा छोटासा प्रवास किंवा बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. घरातील एखाद्या विषयावर चर्चा होईल पण शेवटी वातावरण पुन्हा शांत होईल. या आठवड्यात प्रेम व्यक्त करताना मोठमोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या कृती जास्त प्रभाव टाकतील. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात तुमच्याबद्दल वेगळी भावना दिसू शकते. कौटुंबिक जीवन. घरात काही दिवसांपासून असलेले तणावपूर्ण वातावरण कमी होईल. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून मनातील गोष्ट सांगू शकते. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भावंडांशी सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात घरात धार्मिक किंवा शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. काही लोक घरातील सजावट, बदल किंवा नवीन वस्तू खरेदीकडे लक्ष देतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक शांतता देईल. मुलांच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळू शकते. अभ्यास किंवा करिअरशी संबंधित सकारात्मक प्रगती दिसेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थकवा, डोकेदुखी किंवा झोप पूर्ण न होण्याचा त्रास जाणवू शकतो. सतत विचार करण्याची सवय मानसिक ताण वाढवू शकते. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. जंक फूड, जास्त तिखट पदार्थ किंवा अनियमित जेवण टाळा. पाण्याचे प्रमाण वाढवा. काही लोकांना पाठीचा त्रास किंवा स्नायू दुखण्याची समस्या जाणवू शकते. योग, प्राणायाम किंवा सकाळची चाल मन आणि शरीर दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी ऊर्जा पुन्हा वाढलेली जाणवेल आणि मन प्रसन्न राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा पण चांगले परिणाम देणारा आहे. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिल्यास मोठी प्रगती होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन मार्गदर्शन किंवा योग्य व्यक्तीची मदत मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागू शकते पण त्याचा आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. उपाय. दररोज सकाळी ओम श्री हनुमंते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. मंगळवारी गूळ आणि चण्याचे दान केल्यास अडथळे कमी होतील.
आणि आत्मविश्वास वाढेल. एकूण हा आठवडा मेष राशीसाठी नवीन संधी, भावनिक अनुभव, हॉलिडेज आणि स्वतःला सिद्ध करण्याचा काळ ठरू शकतो. काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल, पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नातेसंबंधात गोडवा वाढेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि मनातील अनेक शंका दूर होतील. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय पुढच्या काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित भेटी, नवीन ओळखी आणि अचानक मिळणाऱ्या संधी मनाला आनंद देतील. कुटुंब आणि प्रेमाच्या बाबतीत वातावरण सुधारेल, तर आर्थिक बाबतीत थोडे नियोजन करणे आवश्यक राहील. मनातील जुनी चिंता कमी होऊन आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. धन्यवाद.